जय भीम, नमो बुद्धाय. वर्षवासचा मालिका आजचा भाग दुसरा. आपण पाहत राहा, चॅनलला लाईक करा, चॅनल हा पाहत राहा. तर आजचा भाग आपण पाहतोय, बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांतात समान आहेत की काय. बौद्ध धर्मात कर्मसिद्धांता इतकाच इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात कर्माचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेलं आहे. अज्ञ हिंदू न समजल्यामुळे केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म हे एकच आहेत. विद्वान आणि सनाती ब्राह्मणांचेही असेच म्हणतात, परंतु त्याचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धीस परस्पर गैरसमज करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना चांगलेच माहीत असते की भगवान गौतम बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म तोच आहे जो ब्राह्मणी धर्म अथवा हिंदू धर्म आहे. ज्याच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या अप्रचाराला या दोन धर्मात कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेने असहाय्य केलेले होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सुमुखपणे पूर्ण परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी भगवान गौतम बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा निश्चित वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांत आधारभूत तत्वे ही इतकी अधिक भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्क्रिय समान असणे शक्य नाही. दोन्हींचे भिन्न परिणाम व्हायलाच पाहिजे. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांतात ह्या आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धम्म आत्म्याच्या अस्तित्वा मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्म सिद्धांतात हा वंशानुगत आहे. तो एक जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत सुरूच असतो. त्याचे कारण आत्म्याचे संसरण चालूच असते. बौद्ध धर्मामध्ये कर्माचा हा सिद्धांत असल्याचे सत्य नाही. ते त्यामुळे की आत्माच मानित नाहीत, आत्म्याच्या अस्तित्वाचा नाकारलेले आहे. कर्म सिद्धांताचा हिंदू सिद्धांतामध्ये देहव्यतिरिक्त वेगळ्या आत्म्याचं अस्तित्व असल्याचे मानतो. देहमुक्त झाला तरी त्याच्यासोबत त्याचा आत्मा मरत नाही, तर आत्मा हा देहातून फूर असा उडून जातो. कर्माचा बौद्ध सिद्धांताप्रमाणे ही गोष्ट खरी नाही. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणूस जेव्हा एखादे कर्म करतो तर त्या कर्माचे दोन परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे कर्म त्या कर्माच्या प्रभावित करते आणि दुसरा परिणाम असा की तो कर्म आत्म्यालाही प्रभावित करतो. माणूस जे काही कर्म करतो त्या प्रत्येकाच्या कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो, त्याच्यावर प्रभाव पडतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याचे शरीर सोडून देऊन पळून जाते त्यावेळी कर्माचे माणसाच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे त्याचा पुढील जन्म आणि त्याची स्थिती याचा निर्णय होतो. हिंदूंचा हा आत्मवादाचा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध आत्म्यवादा त्यांच्या सिद्धांताशी पूर्ण विसंगत आहे. वरील कारणास्तव कर्माचा बौद्ध सिद्धांतामध्ये आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे एक नाहीत आणि ते एक असू शकत नाही. म्हणून कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे दोन्ही एकच आहेत असे सांगणे केवळ मूर्खपणाचे होय. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. गत जन्माच्या कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो काय असे भगवान गौतम बुद्ध मानित होते काय. तर भगवान गौतम बुद्धांनी कर्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. सर्वप्रथम त्यांनीच सांगितले, जसे पेराल तसे उगवल. त्यांनी कर्मसिद्धांतावर एवढा भर दिलेला आहे की ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताला दृढपणे मानल्याशिवाय नैतिक सुव्यवस्था टिकूच शकत नाही. भगवान गौतम बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा संबंध हा फक्त कर्माशीच होता आणि तरी देखील वर्तमान जीवनापुरताच मर्यादित होता. तथापि अधिक विकृत असाही एक हिंदू कर्मसिद्धांत आहे आणि त्याच्यानुसार कर्माचा अर्थ त्या सिद्धांताप्रमाणे पूर्वजन्माच्या कर्माचा आणि जन्मी अंत भरवा होतो. जर माणूस गरीब कुळात जन्मात आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याच्या पुनर्जन्माच्या वाईट कर्माचे परिणाम होय. जर मनुष्य श्रीमंताच्या घरात जन्माला आला असेल तर त्याचे कारण त्याचे पुनर्जन्मीचे सत्कर्म होय. जन्मात माणसात काही व्यंग असेल तर त्याचेही कारण त्याच्या गतजन्मीचे दुष्कर परिणाम हा अत्यंत दुष्ट परिणाम सिद्धांत आहे. कारण या कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या
प्रयासासाठी काही स्थान उरलेले नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्यांच्या कर्माने पूर्वनियोजित असले केल्यासारखे होईल. ह्या विस्कृत कर्मसिद्धांता देखील भगवान गौतम बुद्धाच्या माथी मारण्यात येते. परंतु भगवान गौतम बुद्ध खरोखरच असा सिद्धांत मानित होते काय? ह्या विकृत कर्मसिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यात सांगितला जातो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म ह्या माणसासमवेत जाते, त्याचे संसारण होते असे म्हणण्यापेक्षा तो वारसा म्हणून येते म्हणजेच वंश परंपरेने प्राप्त होतो असे म्हणणे अधिक संयुक्त आहे. भाषेच्या या परिवर्तनामुळे वंशकी शिकते, त्याच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. असे केल्याने या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि गूढ अर्थाला बाधा येत नाही. भाषेच्या या परिवर्तनामुळे जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते, तो सिद्धांत आता या निरनिराळ्या भाषात मांडण्यामुळे शक्य झाले आहे. आणि त्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय सिद्धांत स्पष्टपणे होत नाही. तर पहिला प्रश्न हा की गतजन्माच्या कर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वंशशिकेतेचा जो कर्म असतो त्या दृष्टीने पुनर्जन्माच्या त्या कर्माचे स्वरूप कसे असते. तो वंशनगुणत माता पितृपासून प्राप्त होणारा एखादा गुण असतो की नंतर स्वतः संपदलेला गुण असतो. वंशानुगत कर्माच्या हिशोबाप्रमाणे आपल्या मात्या पित्यापासून आपल्याला काय प्राप्त होते. भौतिक शास्त्रानुसार विचार केल्यास जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. प्राण्याची उत्पत्ती तेव्हाच होते जेव्हा वीर्यजंतूच्या अंड्याशी संयोग होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा त्याच्या मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि त्याच्या पित्याच्या वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांकाच्या युतीने होत असतो. याविषयी संबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष भगवान गौतम बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती व मात्यापित्यामुळेच होते असे भगवान गौतम बुद्धांनी सांगितले होते. त्यावेळी भगवान गौतम बुद्ध राजगृहाजवळी इंद्रकूट पर्वतावर वास करीत होते. तेव्हा एक यक्ष त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्या येणेप्रमाणे संबोधित केले. भगवान म्हणतात, शारीरिक आकार म्हणजे रूप म्हणजे जीव नव्हे तर मग शरीर कसा होतो. जीवाला ह्या अस्थित जे जठर इत्यादी कुठून मिळतात. आईच्या गर्भाशयात ह्या जीव कसा टाकलेला असतो. त्याला भगवंताने उत्तर दिले, सर्वपतन म्हणजे कलल होतो, नंतर अबूर्ध होतो, त्यापासून पेशी होते आणि पेशीपासून घन होतो आणि तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि माता जे काही अन्न पेय घेते त्यावरच आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि ते वाढते. हिंदू सिद्धांत मात्र यापासून सर्वथा वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मात्यापित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्मेचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून प्रवेश करतो, अर्थात कुठून येतो ही गोष्ट या सिद्धांतात त्यांनी स्पष्ट केलेली नाही. आता दुसरा प्रश्न असा की पुनर्जन्माच्या या कर्माचे आपले स्वरूप कसे आहे. तो वंशानुगत क्रमांकानुसार प्राप्त कसा गुणवेश असतो, त्या स्वतःची संपदलेला गुण असतो. जोवर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर क्रमांकाच्या शास्त्रीय सिद्धांताचे परिणाम होऊ शकत नाही. परंतु आपण जरी तसे मानले की या प्रश्नाचे इकडून तिकडून काहीतरी उत्तर मिळालेच तर भौतिकशास्त्राच्या साह्याने या कर्मसिद्धांतात हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे याचा निर्णय कसा होऊ शकू. भौतिकशास्त्रानुसार मुलात वंशपरंपरेने आईबापाचे गुणविषयक उरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. कर्माच्या हिंदू सिद्धांताप्रमाणे बालकाचे गतकर्म हे त्याने आपल्या जन्माबरोबर म्हणजे पुनर्जन्मी स्वतः केलेले कर्म असते आणि तो स्वतः आपल्यासाठी आणून स्वतःचे प्राप्त करते. आई बाप बालकाला काहीच देत नाही, सर्व काही बालक आपल्याबरोबर स्वतःच आणतो. अशा प्रकारच्या सिद्धांताचा भगवान गौतम बुद्धाने न पटणारा मूर्खपणाचा आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धाने असल्या बुद्धी विसंगत आणि मूर्खपणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवित नव्हते. या विषयाची चर्चा करताना की मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या
परिणामापासून मुक्त होतो काय, या प्रश्नाचे स्थवीर नागसेनने राजा मिलिंदला दिलेले उत्तर होते. स्थवीर नागसेन म्हणाले की जर परिवृत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो व पुनर्मुक्ती झाली तर तो मुक्त होत नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा. महाराजा, उदाहरणादाखल असे समजा एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो तर चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय, तर होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बी जमिनीत लावलेले होते ते तर त्याने चोरलेले नाही, मग तो शिक्षापात्र आहे का, कारण त्याने जे आंबे चोरले तो लावलेल्या आंब्यातून उत्पन्न झालेले होते. त्याचप्रमाणे हे महाराज, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. पित्याने केलेल्या कर्ममुक्तामुळे पुत्र जन्मास येतो. वा, छान बनते जी, म्हणजे नागसेन. मग राजा मिलिंद पुढे म्हणाला, बनते नागसेन, जेव्हा एक नामरूप प्रद्वारे कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते, तर महाराज, ती कर्मे सावलीप्रमाणे त्याचा पिछा पुरवीत राहतील. पण मग ही कर्मे तिथे आहेत किंवा तिथे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखवता येतात काय, तर नाही. एक उदाहरण म्हणून देऊन हे अधिक स्पष्ट करावे. हे राजन, वृक्षाला जी फळे अद्यापी यायची आहेत ती दाखवता येतील काय, ती फळे तिथे आहेत किंवा तिथे नाहीत, निसंशय भंतेजी नाही. तर त्याचप्रमाणे हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कुतकर्म दाखवता येत नाही. कुतकर्माचे परिणाम जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत कुतकर्म दाखवता येत नाहीत. वा, छान बनतेजी, छान. अशा प्रकारे आजचा भाग आपण इथेच संपूया. आपण उद्याच्या भागामध्ये दुसरा विषय घेणार आहोत. तर आजच्या भागापर्यंत आपण इथेच थांबूया. तर आपण हा चॅनल पाहत राहा. कोविड-19 विषयी संदर्भामध्ये आपल्याला काही सांगायचं आहे. मी रोजच आपल्याला सांगत आहे, सूचना देत आहे. तर त्या सूचनाचं आपण पालन करा. नक्कीच आपला परिवारामध्ये आपण सर्वांना सुरक्षित ठेवा. आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आपण हस्तांदोलन करू नका. तर आपण सरकारला सहकार्य करा. आपला परिवार सुरक्षित ठेवा. आपण सुरक्षित राहा. तर आपण आजच्या भागापर्यंत इथेच थांबूया. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.